गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपण जर काल रात्री US मार्केट पाहिले तर US मार्केट अगेन पुन्हा एकदा रेडमध्ये क्लोज आहे. म्हणजेच तिथं आपण एक जनरल प्रॉफिट बुकिंग जे काही फेडचे चेअरमॅन आज स्पीच देणार आहेत त्याच्या आधी आपण पाहू शकतो. ओके, म्हणजेच काय की तिथे जे मार्केट पडलेलं आहे त्याने सरळ सरळ ॲझम्पशन केलेलं आहे मार्केटनं की साहजिकच आहे की कुठल्याही प्रकारचे रेट कट्स किंवा रेट कट संदर्भातले पॉझिटिव्ह न्यूज हे फेडचे चेअरमॅन देणार नाही आहेत. ओके, तर मग आता या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट मार्केटवरती होतो आहे. मग आता साहजिकच आहे, जर समजा त्यांनी रेट कटचे काही संकेत दिले तर मार्केट बाउन्स बॅक होईल, म्हणजे US मार्केट स्पेशली. आणि जर नाही दिले तर मार्केट अगेन अजून थोडंसं खाली येईल. ओके, आता हे झालं US मार्केटबद्दल. परंतु सध्या आपलं मार्केट हे US मार्केटला किंवा मग युरोपियन मार्केट्सना फॉलो करत नाही आहे. ओके, कारण जेव्हा ते ऑल टाईम हाय प्लेस करत होते आपण खाली येत होतो. त्यामुळे साहजिकच आहे की आता तर त्यांच्यामध्ये करेक्शन होतं आहे आणि आपण जर वर जातो तर ते काही फार वियर्ड नाही आहे, थोडे दिवसासाठी असं होऊ शकतं. आता जर आपण युरोपियन फ्युचर्स किंवा मग एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्ट ऑफ द पॉझिटिव्ह आहेत, परंतु आपण काय म्हणतो की स्लाइटली पॉझिटिव्ह, म्हणजे आपण त्याला न्यूट्रल पण म्हणू शकतो, एवढे पॉझिटिव्ह. तर मग आता हे सगळं पाहता आपल्याला गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट एक 40 ते 50 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. ओके, आता येऊयात आपल्या मार्केटकडे. काल आपल्या मार्केटमध्ये सलग रॅली जी आहे तर ती कंटिन्यू होताना पाहायला मिळाली. जसं आपण म्हणतो की इन बुल मार्केट देर इज नो रेजिस्टन्स, इन बिअर मार्केट देर इज नो सपोर्ट. म्हणजे आता मार्केट वर का जात आहे, कारण ज्या काही गोष्टी फॅक्टर्ड इन व्हायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. परंतु आता मार्केट वर का जात आहे तर त्याला म्हणतात फिअर ऑफ मिसिंग आउट. ओके, आणि टेक्निकल लेवल्स जसजशा ब्रेक होत जातात तसतसं शॉर्ट कवरिंग येत जातं आणि मार्केट अगेन पुन्हा वरच जात राहतं. आता जर आपण टेक्निकल बेसिसवरती जर लेवल पाहिली तर कालही मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लोजिंग बेसिसवरती जर मार्केटनं 25,100 ही जी लेवल आहे तर ती जर क्लोजिंग बेसिसवरती जर आपण काय म्हणतो की प्रिझर्व केली तर साहजिकच आहे तिथनं पुढे 150-200 पॉईंटच्या आसपासचे रेंज इमिजिएट ओपन होईल. आणि एक छोटासा हर्डल आहे, तो आहे 25,250 वरती. तो हर्डल क्रॉस झाला की साहजिकच आहे की 25,600 आणि त्यानंतर सरळ 26,000. तर अशा पद्धतीनं मार्केट चालू राहील. आता हे झाल्या वरच्या लेवल्स. आता डाऊन साईडला जर आपण पाहिलं तर हेवी पुट रायटिंग हे आता 25,000वरती आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजेच काय की पहिला हर्डलच डाऊन साईडला जाण्यासाठी 25,000 आहे. त्यानंतर 24,800 या ठिकाणी सुद्धा प्रचंड पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय की डाऊन साईडला मार्केटला 25,000 आणि 24,800 हा एक चांगला सपोर्ट म्हणून काम करेल. हायर साईडला 25,250 ते 25,500 ही जी लेवल आहे तर ही रेजिस्टन्स म्हणून काम करेल. ओके, आता जर कालचा आपण FIS-DIASचा डेटा पाहिला तर थोडासा चांगला आहे. FISनं बऱ्याच दिवसांनंतर 1,000 कोटींच्या वरती बाईंग केलेलं आहे. साधारण त्यांनी 1,250 कोटीच्या आसपास बाईंग केलं आहे आणि इंडेक्स फ्युचर्स आणि ऑप्शन्स मिळून बऱ्यापैकी बाईंग आहे. म्हणजेच काय की जेव्हा FISना कॅशमध्ये बाय करायचं असतं ते आधी फ्युचरमध्ये आणि ऑप्शन्समध्ये त्यांच्या पोझिशन्स बनवतात. म्हणजेच काय की कॅश मार्केटमध्ये बाईंगचा आकडा कमी येतो, परंतु ऑप्शन मार्केटमध्ये बाईंगचा आकडा हा खूप जास्त येत असतो, जसं आपल्याला काल पाहायला मिळालं. त्याच्या आधीसुद्धा जेव्हा एक साधारण 400-500 कोटींचं त्यांनी बाईंग केलं होतं 1-2 दिवसापूर्वी, तेव्हाही सेम सिनॅरिओ होता की त्यांचा ऑप्शन आणि फ्युचरमध्ये बाईंगचं क्वांटिटी जास्त होती. ओके, तर सेम काल पुन्हा एकदा घडलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये FISचं शॉर्ट कवरिंग होऊ शकतं. आणि कालसुद्धा आपण जर पाहिलं तर 1-1.5% आसपास त्यांची शॉर्ट पोझिशन जी आहे तर ती कव्हर झालेली आहे. म्हणजेच काय की जसं ते ऑप्शन्समध्ये बाईंग करत जात आहेत आणि कॅश मार्केटमध्ये थोडे पैसे डिप्लॉय करत आहेत तर त्या पद्धतीने त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स थोड्या कव्हर होत आहेत. म्हणजेच काय की जेव्हा एक स्पाईक शेवटचं मार्केटला बसेल तेव्हा त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स ह्या चांगल्यापैकी कव्हर झालेल्या असतील आणि मग त्यानंतर मग नेक्स्ट मुवमेंट मार्केटचं सुरू होईल. आयदर मग साईडवेज किंवा मग डाऊन साईड किंवा मग
तिथनं पुढं अपसाईड जायचं की काय करायचं ते तेव्हाच्या परिस्थितीवरती ठरवता येईल. आता जर आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या तर इंडिया स्पेसिफिक स्टॉक स्पेसिफिक जर पाहायचं झालं तर काल BSEच्या स्टॉकमध्ये आणि एंजल वनच्या स्टॉकमध्ये चांगल्यापैकी डाऊन साईड पाहायला मिळाली. ऑलमोस्ट 6-7% एकाच दिवसामध्ये हे स्टॉक पडलेले. तर याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की जे सेबीचे चेअरपर्सन आहेत तर त्यांनी सांगितलं आहे की जे डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टचे एक्सपायरी आहे तर त्याचं टेन्युअर वाढवण्याचं त्यांनी म्हणजे कन्सल्टेशन पेपर त्यांच्याकडे आलेला आहे आणि त्याच्यावरती विचार चालू आहे. आता मोस्ट ऑफ द ते वाढवतील असे एकंदर ॲझ्युम करण्यात आलेलं आहे. तर मग साहजिकच आहे की त्याचा इम्पॅक्ट हा BSE त्यानंतर एंजल वन या लिस्टेड कंपन्यांच्या रेव्हेन्यूवरती पडणार आहे आणि साहजिकच आहे की त्यामुळे एक डाऊन साईड तिथं आपल्याला पाहायला मिळाली. आता BSEचा स्टॉक जर पाहिला तर तो आज मे बी ब्रेकडाऊन करू शकतो टेक्निकली आणि टेक्निकली जर त्यानं ब्रेकडाऊन केलं तर अगदी 2000च्या लेवलसुद्धा आपल्याला त्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळे थोडी काळजी घ्यायला हरकत नाही. जर तुमच्याकडे BSEचा स्टॉक असेल तर पहा, जर त्याने डाऊन साईडला ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न केला तर सरळ जो काही असेल तो स्टॉप लॉस घेऊन तुम्ही निघू शकता. तर कॅपिटल मार्केट इंटरमिडिएटच्या कंपन्या आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हा आपल्याला आपण काय म्हणू शकतो की येणाऱ्या निर्णयाचा एक इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर मग पाहूयात काय घडतं आहे. परंतु सध्या ऑटोज वगैरे बाकीच्या ज्या काही आपण काय म्हणतो की सेक्टर्स आहेत ते चांगले करत आहेत. IT सेक्टर चांगलं करत आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत. परंतु मार्केट सध्या रेझिस्टन्स लेवलला आहे आणि हार्डली इथनं 150-200 पॉईंटच्या आसपास एक रेझिस्टन्स आहे. तो एवढ्या इझिली क्लिअर होणार नाही. त्यानंतर एक मार्केट डिप घेऊन 25,000च्या आसपास थोडंसं खेळून पुन्हा वरच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि तेव्हा मार्केट क्लिअर बाय ऑन डिप मार्केट असेल. म्हणजेच जेव्हा जेव्हा तुम्हाला बाईंगमध्ये चान्स मिळेल डिपमध्ये तेव्हा तेव्हा तुम्ही ते करू शकता. तर होप पाहूयात पूर्ण दिवसभरामध्ये काय प्राईज ॲक्शन होते त्याप्रमाणे आपण उद्या ठरवूयात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.